नमस्कार दर्शक हो, टाइम्स 45 न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बार्शी येथे मराठा आरक्षण आंदोलकाचा राडा. शरद पवार यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी. बार्शी जिल्हा सोलापूर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जाहीर सभेचे आयोजन केले होते. शरद पवार यांचे भाषण सुरू असताना 5-6 मराठा आरक्षण आंदोलकांनी या सभेत काळे झेंडे दाखवून स्वतःवर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि गोंधळ घातला. तसेच मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट करा अशी मागणी ते करत होते. तसेच कुर्डुवाडी जवळ परत मराठा आरक्षण आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची गाडी अडवून आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. तसेच आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करून शरद पवार स्वतः जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत असल्याचा आरोप बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केला. हुसेन मुलानी, टाइम्स 45 न्यूज, बार्शी, सोलापूर. अजूनही जर आपण या चॅनलला नवीन असाल तर आपल्या टाइम्स 45 न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. काही ठिकाणी सभा ही दुपारीच होती, काही ठिकाणी सभा ही दिवसमावेच्या नंतर होती, काही ठिकाणी सभा ही रात्री 8 वाजेच्या नंतर होतं. आणि बार्शी आणि पंढरपूर ही 2 गावाची आहेत, ती त्या ठिकाणी सायंकाळी सभा होतात आणि ती चांगली होतात. आज उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात, त्याचा अर्थ एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती बदलायच्या दृष्टिकोनातून खर्च कुठे चालू असते तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी यावेळीसुद्धा उपस्थित आहात. ही नगरी महाराष्ट्रामध्ये भगवंत नगरी म्हणून ओळखली जाते. डाळीचा व्यापार असो, तुरीची डाळ असो, सोयाबीन असो, या सगळ्याच्या व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे. आणि एक काळ असा होता की आजूबाजूला मराठवाड्याचा कापूस तो या ठिकाणी यायचा आणि टेक्स्टाईल कापड गिरण्या जशा सोलापूरला होत्या त्यानंतर या कापड गिरण्या या वाटलेल्या होत्या. आज तिथे बदललेली आहे. या तालुक्याला अनेकांनी येतच होती. माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रभासाहेब झालुके होत्या. अतिशय उत्तम वक्तृत्व करणाऱ्या, लोकांच्या भाषणाची मांडणी करणाऱ्या आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख. माझ्याबरोबर या तालुक्यामधून सैन्यदल शिकवले होत्या. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आस्था असलेल्या या मुलींनी या ठिकाणचं नेतृत्व केलं. किशोरराव देशमुख होते, दंडी भोकर होते, बाबासाहेब जळगाव यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती या तालुक्यामध्ये झाली, त्या ठिकाणी झाली. आणि त्याच्यानंतर अनेक अशा या ठिकाणी स्वतःचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो. आणि त्या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी येत आलं